प्राचीन काळी जेव्हा ब्रह्मांड नवीन होते तेव्हा एक अदृश्य असंतुलन निर्माण झाले. ते इतके गूढ होते की कोणालाच त्याची जाणीव नव्हती, पण त्याचे परिणाम दिसायला लागले. सृष्टीतील पंचमहाभूते वजा पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश वजा एकमेकांशी विसंवादात आली. फुलं उमलत नव्हती, नद्या कोरड्या पडल्या होत्या आणि देवगणांमध्ये वैर वाढत होते. सर्वत्र अराजकता पसरली. हे भीषण चित्र पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव ही तिन्ही दैवी तत्वे चिंतेत पडली. त्यांनी एकत्र येऊन कैलास पर्वतावर एक गहन सभा बोलावली. ब्रह्मा म्हणाले, सृष्टी निर्माण मी करू शकतो, पण याला स्थैर्य देणं माझ्या शक्तीबाहेर आहे. विष्णू म्हणाले, मी पालन करतो, पण हा विसंवाद थांबवणं मलाही जमत नाहीये. मग महादेव उठले आणि म्हणाले, संहार माझ्या शक्तीत आहे, पण सृष्टीला संहाराची नव्हे तर संतुलनाची गरज आहे. तिघांनी एकमेकांकडे पाहिले आणि एकाच वेळी गहन ध्यानधारणेत प्रवेश केला. तेव्हा ब्रह्मांडभर तेजाचा एक विशाल सोनेरी प्रकाश झोत पसरला. तो प्रकाश झोत तिन्ही देवांच्या ध्यानातून प्रकट झाला. जणू तिघांची शक्ती एकत्र आली होती. त्या तेजातून प्रकट झाला गणेश. सर्व गुणसंपन्न, सर्व शक्तिमान, शांत मुखमुद्रेतून दिव्य ओज प्रकट होत होतं. एका क्षणात सर्व देवगण विचारात पडले, हा कोण आहे जो तिन्ही देवांपेक्षा अधिक तेजस्वी आहे? तेव्हा आकाशवाणी झाली, हा तोच आहे जो सृष्टीच्या प्रत्येक अणूमध्ये वास करतो, जो बुद्धीचा, शक्तीचा, ज्ञानाचा मूळ आहे. तो महेश्वर गणपती आहे. गणेशाने आपल्या शांत नजरेने पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाशाकडे पाहिले. गणेशाने एका क्षणात सर्व तत्वांना पुन्हा संतुलन दिले. देवगणांमधील वैर शांत झाले आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तत्वांना एका सुंदर बंधनात एकत्र बांधले. तेव्हा महादेव पुढे आले आणि म्हणाले, तूच सर्वांचा अधिपती आहेस, तूच सर्व ब्रह्मांडाचा देव आहेस, म्हणून आजपासून तुला महेश्वर हे नाव प्राप्त हो. आणि त्या दिवसापासून गणेशाला महेश्वर, सर्व ब्रह्मांडाचा देव म्हणून ओळखले जाऊ लागले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री गणेशाच्या 108 नावांची कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.